नमस्कार. राज्यात सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि दुधातून विष पाजणाऱ्या एका मोठ्या दूध भेसळ टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि FDAच्या पथकाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. आणि विशेष म्हणजे आजवरची ही देशातली सर्वात मोठी कारवाई मानली होती. ही घटना शनिवारी 4 जुलै 2026 रोजी दुपारी 2:45 ते रात्री 12पर्यंत सुरू होती. मंचर पोलिसात याबाबत गुन्हासुद्धा दाखल झाला आहे. गुन्हा करणाऱ्या कोणत्याही आरोपीला पाठीशी घालण्याचं काहीच कारण नाही असं मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टही केले. याबाबत सविस्तर वृत्त असं की FDAच्या अधिकारी स्वाती दामोदर मस्के यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. या धडक कारवाईत तब्बल 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण 13 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे, तर 13 जण फरार आहेत. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, सांगली आणि भिवंडी अशा तब्बल 6 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही कारवाई आणि छापेमारी करण्यात आली. पुण्यातील मंचर येथील दोघांना अटक केल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे हाती लागलेत आणि गेल्या 2 वर्षापासून हा काळा धंदा राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. भेसळीचा हा सगळा प्रकार इतका भयानक होता की वास न येणारा शॅम्पू, दुधाची पावडर आणि केमिकल पाण्यात मिसळून ही भेसळ केली जात होती. 500 लिटर शुद्ध दुधात 300 लिटर तर 1000 लिटर दुधात तब्बल 500 लिटर केमिकलचं पाणी मिसळलं जायचं. हेच विषारी दूध पुढे नामांकित डेअरी कंपन्यांना पुरवलं जायचं, ज्यापासून विविध दुग्धजन्य पदार्थ बनायचे आणि घरोघरी दुधाच्या पिशव्यांमधून ते आपल्या मुलाबाळांपर्यंत पोहोचायचं. पुणे ग्रामीण पोलिसांच्या 25 आणि FDAच्या 20 अधिकाऱ्यांच्या पथकाने ही मोठी कामगिरी चोख बजावली आहे. या रॅकेटमध्ये आणखी बड्या लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलीस सध्या त्या दृष्टीने सखोल तपास करत आहेत. अशा नराधामांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी होत असून या काळ्या धंद्यात समाविष्ट असलेल्या आरोपींची नावे पाहणार आहोत. यातला मुख्य आरोपी जो होता तो आंबेगाव तालुक्यातला मंचर जवळच्या भोरमळा येथील आहे. या काळ्या धंद्यात समाविष्ट असलेल्या आरोपींची नावे पाहूयात. सुशांत बबनराव हिंगे, मंचर, मेसर्स नौकार डिस्ट्रीब्युटर, सिद्धिविनायक मंदिराशेजारी भोरमळा हा पहिला आरोपी आहे आणि हाच मुख्य आरोपी आहे. तर सोलापूर येथील हेमंत टेके हा दुसरा आरोपी आहे. मंचरचा संदीप लोढा हा तिसरा आरोपी आहे. संजोग यादव भिवंडी हा चौथा, तर जुन्नरचा चेतन भोर हा 5वा आरोपी आहे. शिरूर तालुक्यातील कैलास लाळगे हा 6वा, जुन्नरचा कुणाल कुलवडे 7वा, तर अहिल्यानगर वाळकी येथील शुभम गिरवले हा 8वा आरोपी आहे. सचिन सपकाळ सिल्लोड छत्रपती संभाजीनगर हा 9वा आरोपी असून जुन्नरचा वैभव हांडे हा 10वा आरोपी आहे. तर मंचरचा शुभम वाळुंज हा 11वा आरोपी आहे. राहुरीच्या अहिल्यानगर येथील अभिजित करंडे हा 12वा आरोपी असून अवसरी मंचर येथील रोशन दरेकर हा 13वा आरोपी आहे. अवसरी मंचर येथीलच राजू सांडभोर हा 14वा आरोपी असून अहिल्यानगर राहुरी येथील प्रमोद घोरपडे हा 15वा आरोपी आहे. प्रमोद कडू राहुरी अहिल्यानगर हा 16वा आरोपी आहे. तर दौंड येथील बाबुराव गाडे हा 17वा आरोपी आहे. सोनू घोरपडे पिलीव सोलापूर हा 18वा आरोपी असून विठ्ठल जाधव पाबळ हा 19वा आरोपी आहे. तर अभिजित काटे उरळी कांचन हा 20वा आरोपी आहे. माही जळगाव येथील अभिजित शेणकर हा 21वा आरोपी असून जुन्नरचा आकाश सावंत हा 22वा आरोपी आहे. तर पाबळ येथील सतीश केंजळे हा 23वा आरोपी असून मनोज ढमाले कडूस हा. या दूध भेसळ प्रकरणी अटक केलेल्या 13 जणांना घोडेगाव न्यायालयाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पाहूयात यातील आरोपींचे वकील नेमकं काय म्हणाले आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं यावर काय आहे म्हणणं या बाईटमधून. नमस्ते, मी ॲडव्होकेट वैभव राजेंद्र काळे, मंचर पोलीस स्टेशन येथे मंचर FIR क्रमांक 215/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता आणि फूड अँड सेफ्टी ॲक्ट या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींना आज अटक करून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव या न्यायालयामध्ये हजर केले होते. एकूण 13 पैकी 10 आरोपींतर्फे मी मेहरबान न्यायालयात आरोपींची बाजू मांडली. सदर आज मेहरबान न्यायालयामध्ये पोलिसांनी आरोपींची 7 दिवस पोलीस कस्टडीची मागणी केली होती, पण मेहरबान न्यायालयात आरोपींची बाजू मांडली असता मेहरबान न्यायालयाने आरोपींना 7 दिवसाऐवजी 4 दिवसांची 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. आज दूध याच्यावरती FDAची मोठी कारवाई झालेली आहे. त्याच्यामध्ये मंचर पोलीस स्टेशनला बरेचसे लोक अटकेमध्ये आहेत.
त्याला ताब्यात घेतले. एक मोठी कारवाई मानली जाते याच्याबद्दल स्थानिक म्हणून काय सांगा? असं आहे की FDA विभागाच्या मार्फत, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या मार्फत भेसळीच्या विरोधामध्ये जी कारवाई सुरू आहे ती जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला आपण काही पाठिंबा द्यायचं काही कारण नाही. कायद्याप्रमाणे जे असेल, पुरावे जे असतील त्याप्रमाणे ती कारवाई होत राहील. झाली तर त्याला आपण काही पाठीशी घालायचं कोणी कारण नाही. साहेब, असा एक प्रश्न आहे, इथं आमचा पत्रकारांचा विषय झाला. यापूर्वी मुंढे येण्यापूर्वी हे सगळं मिली बघत होतं, तर त्याबद्दल दोषी अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण त्यांना आत्ता ते जागे झाले, यापूर्वी का जागे झाले नाहीत, असा एक मोठा चर्चा झाली. शेवटी असं आहे की त्यांना कोणीतरी एक मार्ग दाखवायचा असतो. तो मार्ग आता कदाचित दाखवला गेला असेल आणि म्हणून ह्या सगळ्या कारवाया सुरू आहेत. आणि नुसतीच फक्त हे अन्न प्रशासन विभागामध्ये नाही तर एक्साईज डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत अवैध धंद्याच्या विरोधात. कुठेतरी जनमानसातून कडक कारवाई व्हावी किंवा चौकशी, याच्यावर सखोल चौकशी अशी मागणी होत आहे. हां, चौकशी आता होतच राहील. कायद्याप्रमाणे जे आहे ते सगळं सरकार करेल आणि संबंधित विभाग पण करेलच.